त्याच्या साथीने सौरभला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये, कारण इथे जर आपण पाहिलं ना तर मग इथे जिंकणारा संघ अगदी पाहिलं तर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा या संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. सामन्याला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय सलामीची जोडी प्रणय आणि त्याच्या साथीने फलंदाज आपण पाहिलं तर सौरभ आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. सांची स्पोर्ट्स खाली नाणेफेकी गमावली आहे. गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहणार आहोत. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एक क्षेत्ररक्षक पाहिला तर विसेपमध्ये आहे, दुसरा पाहिला तर वाईडिश मिड ऑनमध्ये आहे. त्यामुळे इथून 3 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट ठेवला जाईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये टीम सुपेगाव संघाने 50 धावांचं टार्गेट ठेवलं होतं टीम सोनटक्के संघासमोर. तर सामन्याला इथून मात्र काहीच वेळामध्ये सुरुवात होईल. तत्पूर्वी विनंती आहे की आपण सामना लगेचच सुरू करा. स्ट्रायकर एंडवरती सौरभ, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहिलं तर बॅट्समन प्रणय ओपनिंग करताना पाहायला मिळतील. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज नितेश. मॅचला प्रारंभ सुरुवात झाली आहे. फील्ड रचना चांगल्या पद्धतीने सजवली गेली आहे. शॉट मिड विकेट आहे, त्यानंतर शॉट 5 लेग, शॉट थर्ड मॅच सिलिया मिड ऑफ, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सामन्याला इथून सुरुवात होती आहे. अगदी पाहिलं तर 3:20 अवधी इथे झालाय. पहिला बॉल सामन्यातील गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. पहिला बॉल फुल टॉस होता, फक्त टर्न केला, बॉलला दिशा दाखवली आहे. अलॉंग दी कार्पेटनं बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकाराने स्वागत केले गोलंदाज नितेशचं फलंदाज सौरभने. चौकाराने इथे मात्र खातं खोललं गेलंय. चांगला फटका पाहायला मिळाला, प्रॉपर गॅप सिलेक्शन होतं. चौकाराने टीमची धावसंख्या 4 वरती असताना पुढचा बॉल नितेशचा राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाहीये, डायरेक्ट हिट झाला तर धोका निर्माण ठरू शकला असता, परंतु डेंजर एंडवरती होते सौरभ. जसा चेंडू त्याने खेळून काढला तशी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून डायरेक्ट हिट झाला असता तर मग खूप सारे प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले आणि सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 5 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक नितेशकडून पाहायला मिळालाय. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल, किती धावांपर्यंत रोखला जाईल. सांची स्पोर्ट्स खालिंग संघ अगदी हा पहिला सामना ते आजच्या दिवसातून खेळतायत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना बाय मिळाली होती आणि मात्र दुसरा सामना त्यांची गाठभेट आपल्याला सुपेगाव संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते. आडव्या बॅटमॅनने पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडले फलंदाजानं. इथून मात्र पाहू शकाल चांगले प्रयत्न जरूर केलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अगदी पाहिलं तर प्रचंड गतीने 3 धावा इथे पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खरं तर खूप दूरवरती क्षेत्ररक्षक होते. मिड ऑन मधून डीप मिड विकेटमध्ये जायचं होतं, बरंचसं अंतर कापायचं होतं, ते अंतर कापलं आणि अखेरकार टीमची 1 धाव त्या ठिकाणी वाचवली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3च्या साह्यानं 8 धावा या धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नितेश सज्ज झालाय राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेला फक्त दिशा दाखवल्या. वन शॉट, कमालीचा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटकडे पाठलाग केला जातोय. अखेरकार चेंडू जिंकलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार. तुझ्या नावाने आज चषक ठेवला. चांगला स्ट्रोक, अगदी गतीचा फायदा उचललाय. गोलंदाज गतीने चेंडू हाताळतोय, त्याला फक्त स्लाइस केला, दिशा दाखवली. डीप बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर केला गेलाय. टीमची धावसंख्या 12. नितेश पुढचा बॉल घेऊन
फुलटॉस होता, एलिव्हेशन योग्य आहे, बॉल निघून गेलाय, 4 धावांकरिता चौकार. तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. सोळा धावा धावफलकावरती कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 16 वरती असताना अंतिम बॉल. इथे देखील पाहिलं तर फुल्लर लेनचा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बिनगडीबाद 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चला टीम मिटिंग घेऊ नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा, कारण आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय की फायनल डे आहे, शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि फायनलचा सामना आपल्याला योग्य रीतीने संपन्न करायचा आहे. त्यामुळे आपल्या सहकार्याची आवश्यकता या आयोजन कमिटीला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली ना तर मग धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 17. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. विवेक लानलाय. विवेक इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये विवेक 5 रन केला गेलाय. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात आपण पाहायला मिळाली आहे. बॅट्समन इथून मात्र पाहिलं सौरभ चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 14 धावांचे योगदान दिलंय, तर दुसऱ्या बाजूने प्रणयने 3 धावांचे योगदान दिलंय. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होतीये. चेंडू क्रमांक पहिला इथून मात्र हाताळला जाईल विवेकच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहिलं तर मग सौरभ आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय आणि 14 धावांचे योगदान दिलंय. राईट ओव्हर द विकेटने पहिला बॉल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टँडवरून बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल इथे आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 17 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल, अचूक टप्पा आणि योग्य लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 17 वरती असताना स्वर्गीय भावे स्मृती चषक 2026 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक जबरदस्त दर्जेदार स्पर्धा. पहिल्या दिवसापासून मान्यवरांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक प्रेक्षक या क्रीडानगरीमध्ये पोहोचत आहेत. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान आयोजकाने आपल्याला उपलब्ध करून दिलंय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला फक्त मागे सरकले आणि दिशा दाखवली आहे. अगदी पाहिलं तर गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा एक देखना स्ट्रोक आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. 22 तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. 22 तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 21 धावा. पहा, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का असते ना, त्याचं उत्तम उदाहरण फलंदाजाने दाखवलंय. त्याने हेरलं. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचललाय. पुढचा बॉल. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. इथून मात्र शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला गेला आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 22 वरती. हा दबाव आहे. पहा, या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर गोलंदाजावरती मानसिक दबाव झाला आणि ही मानसिक दबावातली एक्स्ट्रा रन इतर मात्र संघाच्या खात्यामध्ये ॲड केली गेली आहे. षटकातला पुढचा बॉल. ओहो, यावेळेला दर्जेदार बॉल आहे. चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे आणि आज बॉल टाकण्याचा या अगोदर या गोलंदाजाने प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्याच्या वाट्याला अपयश आलं. परंतु या क्षणाला पाहिलं तर मग आता यशस्वी झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. या षटकामध्ये धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न विवेक करतोय. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु टीमने आज त्याला संधी दिली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 22 धावा. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इथून आउट ऑफ द ऑफ स्टंप. पहा, अनोखी स्टाईल.
यासाठी प्रसिद्ध आहेत माधव ठाकरे सर. प्रेक्षकांचं नेहमीच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न ते करत असतात. टीमची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना ही सलामीची जोडी बॅकफुटवरती आले, पुलचा फटका केला, फाईन लेग खाली आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. लई दम लागतो भावा. चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली झाली. 27 धावा धावफलकावरती. आखूट टप्प्याचा बॉल होता, थोडीशी उसळी चेंडूला प्राप्त झाली होती आणि फलंदाजाने ते हेरलं, शफल झाले आणि फाईन लेग सर्कलमध्ये होता आणि त्या फाईन लेगच्या वरून हा चौकार त्याने प्राप्त केला आहे. टीमची धावसंख्या 27 वरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सौरभच्या बॅटमधून हा एकंदरीत 5वा चौकार आलाय. चौकारांची चौफेर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. चांगल्या स्तरावरती संघ पाहायला मिळतोय. जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघ अगदी चांगल्या कंडिशन्समध्ये आहे. षटकाला पुढचा बॉल विवेक थोडासा महागडा ठरलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह खोदून काढलाय, परंतु सौरभला इथून मात्र माघारी जावं लागेल. रनआउटची विकेट येते आणि इथून मात्र पहिला धक्का सुपेगाव संघाला. हटके जरा साऱ्यांचा प्यारा भेटतो असा. लगावले तर रोशन जाधव मॅन फ्रॉम लामच यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राईज त्या खेळाडूला दिलं जाईल. सुपेगाव संघाचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न रोशनजी जाधव करतायत. खरं तर रोशन जाधव यांनी या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत देखील घेतली आहे. मग आतिश असतील, त्याच्यानंतर अक्षय असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रथमेश असतील, नागेश असतील, खूप सारी मेहनत या खेळाडूंनी घेतली आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र फुल्लरलेचा बॉल फ्लिक केलाय. अगदी पाहिलं स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय वेगानं. चेंडूची फेकी करतोय डेंजर एंड वरती. अंतिम क्षणाला 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. काही क्षणासाठी असं वाटलं होतं डेंजर एंडवरती आहेत फलंदाज, परंतु शेवटच्या क्षणाला सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचत आहेत आणि इथून मात्र पाहिलं तर 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 29. 1 गडी बाद 29 अशी आपण धावसंख्या पाहतोय. प्रथम डावामध्ये बॅटिंग करताना टीम जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव या संघाची शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या रोखावी लागेल टीम सांची स्पोर्ट्स कालिंग संघाला. शेवटचा षटक आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सेवाग. चला विनंती आहे स्पीडअप करा. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टीमची धावसंख्या 29 वरती आहे. शेवटचं षटक सेवाग आलाय. गोलंदाजी करण्याकरिता एक अनोखं नाव आहे भारतीय क्रिकेटच्या पटलावर. तर आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग याने भारत देशासाठी खूप चांगला खेळ प्रदर्शित केला. तिन्ही फॉर्मॅटमध्ये, अगदी T20 असू द्या किंवा वन डे इंटरनॅशनल असू द्या किंवा कसोटी सामने असू द्या. अगदी पाहिलं तर एक अनोखा इतिहास त्यांच्या नावावरती आहे. सर्वात जास्त त्रिशतक मारणारा खेळाडू देखील वीरेंद्र सेहवागच आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. चला विनंती आहे, चला टीम सुपेगाव अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करतोय कारण यानंतर बरेचसे सामने शिल्लक आहेत. सामन्याला सुरुवात होते. 3ऱ्या षटकामध्ये सेहवागला आणल्या. स्ट्रायकर एंडवरती प्रतीक आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आतापर्यंत सौरभने चांगली बॅटिंग केली आहे. प्रणय जरूर रनआउट झाला. आता इथून मात्र बॅटिंग करताना आपण पाहू शकाल बॅट्समन प्रतीकला. शेवटचे 6 बॉल शिल्लक या डावातले.
विकी ठाकरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. षटकातला पहिला बॉल इथून मात्र टॉपेज आहे, फटका फसला आणि इथून मात्र शॉट फाईन लेग मध्ये टिपलाय झेल. प्रतीकचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का टीम जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. फलंदाज प्रतीक बाद. मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय, भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भावेश मोठी चषक ठेवलाय, भावेश मोठी चषक, भावेश मोठी चषक ठेवलाय, भावेश मोठी. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलाय सेवागने. खरं तर उसळी देणारा बॉल, बाउन्सरचा वापर केला, हुकचा फटका खेळायचा होता. फलंदाज प्रतीकला टॉपेज होता आणि शॉट फाईन लेगमध्ये कोणत्याही प्रकारची चुकी न करता क्षेत्ररक्षकाने उत्तम झेल टिपलाय. नवीन फलंदाज मागील सामन्याचा हिरो अक्षय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागील सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. गोलंदाज सेवाग आपल्या रनअपवरती सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन अक्षयच्या अगेन्स्ट. चला स्पीडअप करा. सांची स्पोर्ट्स खालिंग. प्रत्येक संघाला प्रत्येक वेळेला सूचना देण्यास प्रवृत्त करू नका. यावेळेला मात्र ऑनसाईडला बॉलला वळवलाय. एक धाव तर मात्र इथे जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नजर अटी दुर्घटना घटी. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक थोडेसे उशीर त्यांनी केला आणि त्यानंतर या 2 धावा आल्या. खरं तर चेंडूवरती धावत येणं गरजेचं होतं. 2 धावे टीमची धावसंख्या 31, 31 धावा. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला. 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण अक्षयला पाहतोय. फुल टॉस होता आणि इथून मात्र चेंडू डीपमध्ये ढकलला गेलाय. परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आहे. बॅकअप दिला गेलाय. 2 धावा तर जरूर मिळतात. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि इथून मात्र पाहू शकाल विकेट, रनआउटची विकेट आली आहे. रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही, रंगलाय खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय, भविष्य तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3च्या साह्याने 33 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज इथून मैदानात दाखल होत असताना मिस्टर देवेंद्र. देवेंद्रला मात्र इथून चांगली कामगिरी संपन्न करावी लागेल. देवेंद्र म्हटलं तर मग इंद्रदेव, देवांचा देव इंद्रदेव, आणि तो देवेंद्र इथून मात्र बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. शेवटच्या 3 बॉलचा सामना करण्याकरिता इथून मात्र गोलंदाज सेवाग पुन्हा एकदा सज्ज होईल. राईटम राऊंड द विकेटने या बॉलला सोडून दिलंय आणि अगदी पाहिलं तर मग डॉट बॉलची सांगता झाली आहे. अगदी चांगला चेंडू आणि त्यावरती पंचांनी नकार दिलाय. हा डॉट बॉल आहे असं सिद्ध झालंय. धावसंख्या आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 33 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. लगेचच सामना सुरू करायचा आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 33. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॉलला सोडून दिलंय. यावेळेला जरूर वाईट आहे आणि हेच दाखवत असताना पंच माधव ठाकरेचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन इथून मात्र सज्ज देवेंद्र करता. हा बॉल मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेट आली आहे. शुभ आगमन झालंय. या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना उपतालुका प्रमुख, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, युवकांचा प्रेरणास्थान नितीन भाई जोशी
धन्यवाद डीजे. अनेक मान्यवरांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. चालू असलेला सामना मान्यवरांच्या माहितीसाठी सांची स्पोर्ट्स खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय दुर्गा सुपेगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अटीतटीचा सामना. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा. धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज सेवाग इथून सज्ज झालाय अंतिम बॉल घेऊन. हो, यावेळेला मात्र पाहिलं तर दिलस्कूप करण्याचा प्रयत्न अगदी पहिल्यांदा, तर मग इथून एक सिंगल कंप्लीट आणि त्यानंतर इथे रनआउटची विकेट. टीमची टोटल धावसंख्या 35 या अंकावरती. विजयाकरिता 36 धावांची गरज. तर सुपेगाव टीमने पहिल्या 3 षटकामध्ये आपण पहिल्या डावामध्ये 35 धावा जमा केल्यात आणि 36 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे सांची स्पोर्ट्स खालिंग संघाला. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी ते गाठायची आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन इथे झालं, आपल्या सर्वांचं लाडकं आवडतं व्यक्तिमत्व, युवकांचं प्रेरणास्थान, नक्कीच नितीनभाई जोशी या विभागामध्ये कोणतंही काम असू द्या, अनेक विकसनशील कामं त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. असं गोड व्यक्तिमत्व. त्यांच्या समेत राजू निवळे साहेब आहेत, जे निवळी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. त्याच्यानंतर प्रदीपजी पाटील, समाजसेवक सुपेगाव, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर या विभागामध्ये आपण कोणतीही स्पर्धा असू द्या किंवा शैक्षणिक कोणताही कार्यक्रम असू द्या, नितीनभाई जोशी यांचा नेहमीच पाठबळ आपल्याला लाभत असतं आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेनिमित्त स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भावेश चव्हाण यांच्या नावाने भरलेली स्पर्धा, त्याच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल लगेच स्वागत समारंभ या ठिकाणी आपण करत आहोत. आपल्यामध्ये मुख्य मान्यवर सन्माननीय नितीनभाई जोशी, शिवसेना उपतालुका प्रमुख आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आधारस्तंभ. चला, सुपेगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी प्रदीपजी पाटील यांच्याकडून 500 आणि नितीनभाई जोशी यांच्याकडून देखील 500 रुपये, म्हणजेच एका विकेटला 1000चं कॅश प्राईज असेल टीम सुपेगाव संघासाठी. आणि सुपेगाव संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवले तर रोशन जाधव लामस यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज. दरम्यान आपण या ठिकाणी चालू सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक बाजूने पाहिलं तर विजयाकरिता 36 धावांचं आव्हान गाठायचे. 12ची सरासरीने इथे मात्र बॅटिंग करायचे. मात्र उत्तर कोणत्या पद्धतीने दिलेलं जाईल. पहिल्या डावामध्ये दमदार खेळ आपण पाहिला. सामन्याला इथून मात्र सुरुवात होते. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात होते. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. गेले 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. उत्तम दर्जाचं आयोजन शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच, ग्रामस्थ मंडळ लामचच्या वतीने आपण पाहिलं. अनेक ग्रामस्थांनी या स्पर्धेला लाख मोलाचं योगदान दिलंय आणि ज्यांनी आर्थिक सहकार्य केलंय किंवा ज्यांनी वस्तुरूपी सहकार्य केलंय, सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आपण होतात म्हणून ही स्पर्धा संपन्न करण्याच्या वाटेवरती आमचं मंडळ सज्ज झालंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अक्षय आणि विशाल ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती विशाल आणि त्याच्या साथीने बॅटर अक्षय ही जोडी पाहतोय. सांची स्पोर्ट्स खालिंग संघाकडून डावाची ओपनिंग करण्याकरिता सज्ज झाले. तर पहिल्या क्रमांकाचा षटक सुपेगाव एक्सप्रेस यतिराजला आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर, लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट मिडॉनच्या दरम्यान हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होती आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. सिली मिडॉन प्रारंभ झालाय. दुसऱ्या डावातील पहिला बॉल सामना करेल विशाल. राईट मुहूर्त विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फक्त दिशा दाखवल्या. मिडल ऑफ दी बॅट बॉल निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमरच्या पलीकडे 4 धावांसाठी दमदार शानदार चौकाराने स्वागत केले गोलंदाजाचं. भविष्य तुझ्या नावाने
आज चषक यो ठेवलाय. धन्यवाद. टीमची धावसंख्या 4 या अंकावरती पहा. जशास तसं उत्तर दिलंय. सुपेगाव टीमने देखील पहिल्याच बॉलवरती चौकार लगावून आपल्या टीमचं अकाउंट ओपन केलं होतं. जशास तसं उत्तर. स्विच इट केल्या बॉलला. अगदी पाहिलं तर देखणा स्ट्रोक आहे. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडी स्लो आहे. आउटफील्ड फास्ट आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. माधव ठाकरे सर यांचा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ठिळे गाव शहापूर गावात तालुक्यातील एक ठिळे गाव आणि तिथून आपण यांना पाहतो. पंच पॅनल आहे नवनव सरकार. खूप चांगला डान्स या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संपूर्ण पंच पॅनल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलाय. माधव ठाकरे यांचा देखील आपण डान्स पाहिला. टीमची धावसंख्या 8 वरती बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. जशाच तसं उत्तर दुसऱ्या डावामध्ये दिलं जात आहे. फुलटॉस इथे देखील आहे. अगदी पाहिलं तर तिन्ही बॉल फुलटॉस. बैल मुजा मार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारांची हॅट्रिक. मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. अनोख्या स्टाईल मध्ये पंच देखील आनंद घेत आहेत आणि प्रेक्षकांना देखील आनंदात आणतायत. जबरदस्त. अंपायर गोट्या आणि त्यानंतर पंच माधव ठाकरे सर यांची आठवण. अविस्मरणीय असेल ही स्पर्धा ठाकरे सर तुमच्यामुळे. ज्या पद्धतीने आपण प्रेक्षकांना आनंदात आणताय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12. 3 चेंडूवरती 3 चौकार. आगाज केला गेलाय. वॉट बॅटिंग. कम्मालीची बॅटिंग. हंबी की सीसे कम नाही हे उत्तर मैदानाच्या आतमध्ये खालिंगकरांकडून दिलं जात आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 12. आता मात्र इथून यतिराजला थोडासा आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. राईट मोहर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहू शकाल लेग स्टंपला मिस करतो हेच दाखवतायत पंच. सबमरीन डिलिव्हरी होती. स्विचिटचा प्रयत्न केला. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ISPL सारखी मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. लाखोमध्ये खेळाडूंची वर्णी लागली गेली. सर्वात महागडा खेळाडू निश्चितपणाने विजय पावले. बांगले गाव सांगलीतला हा खेळाडू. तब्बल 32.5 लाखाला या खेळाडूला खरेदी केलं गेलं आणि जबरदस्त ISPL सारखी स्पर्धा सुरू आहे सध्याच्या घडीला. ओ दांडी 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 गोल. ठोसा ठोसा. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली. या फेमस बॅटमनची. सन्माननीय प्रदीपजी पाटील आणि सन्माननीय नितीनभाई जोशी यांच्याकडून या विकेटसाठी 1000चं कॅश प्राईज झाले. सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत 12. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत 12. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि गणेश इथून मात्र बॅटिंग करण्याकरता सज्ज होतात. अगदी पाहिलं थोडासा प्रेशर असेल खालींग टीम समोर. ज्या पद्धतीने बॅटर चांगली बॅटिंग करत होता विशाल. मात्र त्या बॉलवरती आली विकेट. पलाट वार पाहायला मिळालाय. यतिराजचा शेवटचा अंतिम बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओन कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल टिपला गेलाय आणि इथून दुसऱ्या विकेटचा पतन. आला माघारी परत जावं लागेल. बॅक टू द डगआउट मिस्टर गणेश. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवलाय.
जेव्हा पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजाने मात्र फलंदाजाने कमालीची बॅटिंग केली होती, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती गोलंदाजाने सांगितलं की हम भी किसी से कम नाही. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. आता 12 बॉल आणि 24 धावांची गरज. मात्र इथून 2000चं कॅश प्राइज असेल इथून या गोलंदाजाला. नाव आहे यतिराज, ज्याने 2 विकेट्स मिळवले आणि या 2 विकेटसाठी 1,000 रुपये इथे जमा झालेले आहेत. आदरणीय नितीनभाई जोशी, आदरणीय प्रदीपजी पाटील यांच्या माध्यमातून. मात्र आयवा कॅचसाठी देखील कॅश प्राइज असणं गरजेचं आहे. संजयजी वारघडे बॅट फ्रॉम वडवली यांच्या त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना तब्बल 15,000 रुपये होते कॅचसाठी. आणि खरं तर मोखाड्यावरून एक प्रेक्षक तिथे सामना पाहण्यासाठी आला आणि त्याने षटकाराच्या बाहेर कॅच पकडली आणि तब्बल त्याला 15,000 रुपये गतवर्षी दिले. यावर्षी देखील 7,000चा कॅश प्राइज होत्या. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आपण नेहमीच पाहत असतो. इथून मात्र पाहिलं तर गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. यतिराजने 2 विकेट्स मिळवल्या, त्याला 2,000चं कॅश प्राइज आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षयला देखील ती संधी असेल. टीमची धावसंख्या 12 वरती आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जिंकू किंवा मरू. आता इथे काय करणार. इथे मात्र जर जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये आणि पराभव जर झाला तर मग तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय षटकातला पहिला बॉल अक्षय घेऊन येतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय टू अक्षय. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग ऑर्डर डिलिव्हरी. काय कमालीचा बॉल हटताय गोलंदाजानं. अगदी पाहिलं तर पहिला गोलंदाज होता यतिराज, त्याच्यासाठी त्याच्या काकाश्रीने 1,000चं कॅश प्राइज दिलं आणि अक्षय इथे आलाय, हा देखील त्यांचाच पुतण्या आहे आणि इथून मात्र त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज असेल. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, पलटवार पाहायला मिळतोय. परंतु टीम सांची स्पोर्ट्स संघाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, संयम दाखवावा लागेल, विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. सन्माननीय सुशांत सुरेश चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढलाय गोलंदाज अक्षयनं. अगदी पाहिलं ना तर मग यतिराजने ज्या पद्धतीने शेवट केला ना, अगदी तिथून यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. अप्रतिम मारा. फलंदाज स्ट्रगल करतोय अक्षय. टीमची धावसंख्या 12 वरती असताना प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र सांची स्पोर्ट्स खालींग संघावरती दबाव निर्माण करतोय. फुल टॉस होता, टर्न केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मस्तक पे दस्तक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाचा संघर्षमय चौकार. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. 22 तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. 22 तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. 22 कोटी चषक ठेवलाय. 22 कोटी चषक. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावा. पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती राहिले, परंतु तिसरा बॉल फुलटॉस होता आणि त्याला टोल करत असताना हा संघर्षमय चौकार आलाय बॅटर अक्षयच्या बॅटमधून. षटकातला पुढचा बॉल. ओ दांडी 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 गोल. अक्षय देखील बाद. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. 22 तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. 22 तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा या विकेटसाठी सन्माननीय आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब आणि त्यानंतर सन्माननीय नितीनभाई जोशी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले. म्हणजे एकंदरीत या विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता मला असं वाटतं कॅश प्राइज जे पारितोषिक तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाला ते आता सुपेगाववाले जमा करतात की काय या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल युवराज. युवराज करिता फुलटॉस बॉल होता, आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारलं नाही, परंतु इथे काय घडलं. आत्महत्या. फलंदाज बाद युवराज. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. 22 तुझ्या नावाने आज
विकेट आली आणि आता मात्र इथे दबाव निर्माण झालाय अपोजिट संघासमोर. अगदी पहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 16 धावा धावफळ करतेत. 7 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज. आकाश पाटील या सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि खरं तर गोड व्यक्तिमत्व आहे या मंचावरती, ते देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफळकावरती आहेत आणि इथून मात्र पाहिलं तर 7 बॉल आणि 20 धावांची गरज. शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर मग अक्षय, नवीन फलंदाज सेवाग. इथून मात्र शेवटचा अंतिम बॉल आहे. 7 बॉल 20 धावांची गरज. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. विकी ठाकरे यांच्याकडून देखील 2000चं कॅश प्राइज असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 16. शेवटचा अंतिम बॉल आहे. स्ट्रायकर रेड वरती सेवागला आपण पाहतोय. ओ अकुटप्पाचा बॉल पूल केला. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. जसा टप्पा पडला तशी गती देखील कमी झाली आहे आणि क्षेत्ररक्षक अगदी भवऱ्यासारखा त्या बॉल मागे फिरतोय आणि शेवटला मात्र पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आम्हाला या स्पर्धेकरता ज्यांच्या मार्फत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं ते सन्माननीय कुणालजी राजाराम पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मी स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या मार्फत आम्हाला दरवर्षी या स्पर्धेकरता प्रथम अथवा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतं ते सन्माननीय कुणालजी राजाराम पाटील, आपलं स्पर्धेत सहर्ष स्वागत. नक्कीच यंग टॅलेंटेड आहेत, युवा नेतृत्व आहे. सन्मान्य राजाराम पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. या ठिकाणी पाहू शकाल एकंदरीत 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे आणि शेवटचं षटक टाकण्याकरिता मयुरेश आलाय. आकाश गोरे यांकडून षटकार हॅट्रिकसाठी दोन्ही फलंदाजांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 बॉल 18ची गरज आहे. मान्यवरांची गर्दी या मंचावरती होते. अगदी पाहिलं तर भावेश चव्हाण याच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम गोड दिवस संपन्न होताना आपण पाहतोय. मयुरेश आलाय तर स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. बरं, त्या 6 बॉल 18ची गरज. इथे पारितोषिकांचा वर्षाव देखील होतोय दोन्ही टीम वरती. इथून मात्र पाहू शकाल पहिला बॉल. अगदी सलामीचे 3 बॉल आहेत ना, हे महत्वाचे असतील या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये. पहिला बॉल असेल मयुरेशचा. इथे काय केलंय, ही चुकी आहे. दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. एकंदरीत 5 धावा येणारा बॉल फ्रीडचा असेल. आता 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आता संधी निर्माण झाली आहे सांची स्पोर्ट्स खालिंग संघाला. सहा बॉल आणि विजयासाठी आवश्यकता एकंदरीत आपण पाहतोय 13 धावांची. फ्रीडचा बॉल आहे. अनोख्या शैलीमध्ये पंच देखील इशारा करतायत. सुस्वागतम सन्माननीय ओंकार राजाराम पाटील यांचा भावेश 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आम्हाला या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं सन्माननीय ओंकार राजाराम पाटील यांचा आयोजित भावेश स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता असताना फ्रीडचा बॉल आहे. यावेळेचा बॉल अगदी पाहिला तर फ्रीडचा आहे. एक धाव तर मात्र निश्चितपणाने मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यशस्वी भव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. पहा
अटीतटीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. अगदी हृदयाला स्पर्श करणारा, हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 11 धावांची गरज. वॉर्ड मॅच, काय सामना रंगलाय. एकतर्फी वाटू लागलेला सामना आता दोन्ही बाजूने झुकलाय. आमच्या सुपेगावचे कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक इथे उपस्थित असतील तर आपणास विनंती आहे की आपण आमच्या या मंचावरून आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. 5 बॉल 11 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत संघ आमने सामने. या असोसिएशन्स मधील 2 मातबगार संघ आमने सामने. जो जितेगा वही सिकंदर. गोलंदाजी ट्रॅक वरती मयुरेश षटकातला पुढचा बॉल घेऊन गतीमध्ये परिवर्तन केलं. फुल टॉस होता, मिडल ऑफ दी बॅट, बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. बैटिंग भारत ऑन फायर. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. या ठिकाणी आपल्याला 1000चं कॅश प्राइज आहे. आपण जोशी आणि प्रदीपजी पाटील साहेब आपण या माधव ठाकरे सर यांना हे कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे. डान्सिंग अंपायर म्हणून फेमस आहेत, थिले गावचे आहेत, शापूरचे आहेत आणि खरं तर 99 सरकार